रामायणातली ही जटायूची कथा ज्या ठिकाणी घडली आहे ते स्थान म्हणजे नाशिक जिल्ह्यामधील टाकेद तीर्थ। नाशिकवरून 36 किलोमीटर अंतरावर आणि इगतपुरी पासून 19 किलोमीटर अंतरावर असलेले तीर्थस्थळ टाकेद तीर्थचा इतिहास म्हणजे जेव्हा रावणने माता सीता हरण झाल्यानंतर जटायू माता सीताच्या बचावासाठी जटायू रावण सोबत युद्ध करतो आणि रावणाच्या शस्त्राच्या हल्ल्यातून जटायूचे पंख कापले जातात आणि जटायू जमिनीवर पडतो। त्यानंतर श्री राम माता सीताच्या शोधात असताना त्यांना जटायू जखमी अवस्थेत भेटतो आणि झालेल्या प्रसंग सांगून तो तिथंच जीव सोडतो। मग प्रभू श्री राम जटायूचे अंतिमसंस्कार आणि दशक्रिया विधी करता म्हणून त्या ठिकाणाला सर्व तीर्थ असे म्हणतात। आणि काही कथेत अशा आहे की ज्या ठिकाणी रामचंद्रांनी बाण मारल्यानंतर पाणी निघाले तिथे आता एक कुंड बांधण्यात आले आहे, त्याला सर्वतीर्थ असे म्हणतात। इथे जटायूची मोठी मूर्ती आणि एक मंदिर उभारलेले तुम्हाला दिसेल। तसेच इथे अशी एक श्रद्धा आहे की जो कोणी शिवलिंग मधला गोटा काढेल त्याचा नवस पूर्ण होईल। तसेच हनुमान मंदिर, माता सीता मंदिर देखील आहे। अजून एक मनोरंजक म्हणजे कावळे कवकवाट तुम्हाला ऐकायला भेटल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या लाडक्या चॅनल सबस्क्राइब जरूर करा।